धनगरवाडी ग्रामस्थांचा ग्रामपंचायत इमारत बांधकामास तीव्र विरोध, गावाला मूलभूत सुविधांची गरज असल्याचा महिलांचा आक्रोश। धनगरवाडी येथील ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने नवीन ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम केले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या निर्णयाविरुद्ध गावातील महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत प्रशासनाचा आणि या हुकुमशाहीचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध नोंदवला आहे। दिलेला शब्द पाळा, आधी मूलभूत समस्या सोडवा। आंदोलक महिलांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावात सभागृह, वाचनालय, अभ्यासासाठी जागा तसेच व्यायामशाळा बांधण्याचे आश्वासन दिले होते। मात्र दिलेला शब्द पाळून या सोयीसुविधा उभारण्याऐवजी अचानक गरज नसताना नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या 15 वर्षांपासून गावातील रस्ते, गटारी व मूलभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे। पावसाळ्यात नाल्याचे घाण पाणी थेट लोकांच्या घरात शिरत आहे। रस्ते आणि नाली स्वच्छता यांकडे दुर्लक्ष होत असताना भपकेबाज इमारतीवर उधळपट्टी कशासाठी, असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला आहे। भूमिपूजन रोखणार, ठरल्याप्रमाणेच विकासकामे व्हावीत। गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर ग्रामपंचायतीने ठरवलेल्या विकासकामांचा सभागृह, वाचनालय, व्यायामशाळा प्राधान्याने विचार केला आणि त्याचे भूमिपूजन केले तरच त्याला पाठिंबा दिला जाईल, अन्यथा प्रस्तावित ग्रामपंचायत इमारतीचे काम आणि भूमिपूजन ग्रामस्थ एकत्र येऊन थांबवतील। ग्रामपंचायत प्रशासनाने हुकुमशाही थांबवून आधी रस्त्यांची कामे करावीत आणि जनतेच्या गरजेनुसार विकासकामे राबवावीत, अशी आक्रमक भूमिका यावेळी धनगरवाडीतील ग्रामस्थांनी व महिलांनी घेतली आहे। आज मी धनगरवाडी गावातून बोलते। आज आमचं ही बोलणं आहे ना कोणालाच ऐकायला येणं झाले का, असं एक गोष्ट झालेली पुन्हा पुन्हा का असं करताय? आम्हीच तुम्हाला ही करतोय, निवडून देतोय ना, आमच्या विषयी तुम्ही असं का करताय? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही इथं बोलताना काय केलं होतं की आपल्याला आता सध्याला ग्रामपंचायतीची गरज नाही आहे, काही सुद्धा गरज नाही, तर ती ग्रामपंचायत कशासाठी पाहिजे आहे? तिथं पाहिजे आहे ना, तुम्हाला बांधकाम पाहिजे आहे ना, तर इथं तुम्ही करा ना बाबाच्यानो, सभा मंडप करा किंवा मुलांना अभ्यास करण्यासाठी काहीतरी करा। तिथं ती गरज नाही आहे, ती गोष्ट करताय तुम्ही। म्हणजे आम्ही निवडून देऊन सुद्धा आम्हाला तुम्ही करताय, बोलताना सुद्धा म्हणजे आमची झिरोच किंमत का? आम्ही म्हणजे निवडून देऊन आम्ही ग्रामस्थ असलो म्हणून काय? आणि ही खरं तर लाज वाटायची गोष्ट आहे खरं तर, की आपण ह्या जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात जवळ म्हणजे ह्याच्यात राहतोय तरी सुद्धा ही गोष्ट घडते। म्हणजे कसं होतंय की असं नाही ना घडलं पाहिजे की बाबाच्या आपण जे करतोय तुम्ही बोलताना एक छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या समोर ही गोष्ट झालेली आहे की तुम्हाला हे देतो की बाबाच्या सभा मंडपच देणार। आज त्यांच्या जर त्यांच्या बोलण्याला सुद्धा शब्दाला झिरो किंमत तुम्ही देताय, म्हणजे आम्ही तर काय, आम्ही आज आहे ना उद्या नाही, तुम्ही तर उद्या सुद्धा आम्हाला हे करताला, रस्त्यावर चालायची सुद्धा बंदी करताला, मग काय ह्याच्यात राहिले? त्यांच्या शब्दाला सुद्धा किंमत नाही, म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्हाला जर करायचं आहे ना, बघा तुम्हाला जे करायचे आहे ना, आमच्या गावचं तुम्ही रस्ते बघा, आज 15 वर्ष झालं रस्ता नाही, ती बाथरूम बघा किंवा रस्त्यात नालं बघा, नाल्यांचं तरी काही झालेलं नाही। आज ह्या नाल्यांच्यामुळे घरात आळ्या सुद्धा येतात आमच्या, तरी सुद्धा आम्ही त्याच्यातच राहतो। तुम्ही गावासाठी काय केलं? तुम्ही काय गोरगरीब असते एखाद्याला ही घरकुल मंजूर होऊन आलं किंवा काही मंजूर केलं? तुम्ही गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणासाठी काही खर्च केला? असं काय केला का? नाही ना, आम्ही करून सुद्धा तुम्ही काय आम्हाला देताय? 15 वर्ष झालं आज तुम्ही काहीच करत आहे आणि आता तुम्ही चक्क बोलताना शब्द झालाय 3 वेळा, एकदा सोडून तुम्ही 3 वेळा बोलला की आम्हाला तुम्ही ही सभासदच बांधून देणार, आणि आता तर तुम्ही आता अचानक ठरवताय की तुम्ही बिल्डिंग बांधायची। बिल्डिंगची गरज काय आहे? आता सध्याला ती खणखणीत बिल्डिंग आहे, अजून 2 वर्ष 2 पिढ्या त्याला काय होऊ शकत नाही, मग ती कशासाठी तुम्ही करताय? आता नको ती गोष्ट कशासाठी करताय? ती पण जाऊ द्या, ती सगळं तुमचं जाऊ द्या। आज आमची तुम्ही घरं बघा, वैयक्तिक तुम्ही सगळी येऊन घरं बघा आमची। आमच्या जर सासूनाची उद्या भांडणं झाली तर आम्ही त्या घरातनं बाहेर येऊन कुठं बसायचं? रस्त्यावर बसायचं का येऊन? ह्या रस्त्यावर बसायचं का येऊन? इथं जर गार्डन झालं तर त्या गार्डन मध्ये येऊन बसू शकत्या ती। रागात आहे का त्या बायका कुठं जाऊन बसणार आहे त्या? आम्हाला काय शेती आहे, वाडे आहे का? काय बसणार आहे आम्ही? नाही, आम्हाला शेती नाही का? आज आमची जर ही अवस्था आहे तर खरं तर लाज वाटायची गोष्ट आहे की ग्रामस्थ लोक सगळीकडचे म्हणजे ह्या देशातल्या आपल्या ग्रामपंचायती वगैरे आहेत त्या, म्हणजे ग्रामपंचायतीतली लोक एवढीही करतात, हे जर आता आम्हाला एवढा त्रास होतोय, म्हणजे ह्या देशातल्या किती तर लोकांना त्रास होत असेल। ग्रामपंचायत आपणच निवडून देऊन आपल्यालाच असं करतात आणि आपण आपला आवाज कुठंच पोहोचत नाही, ह्याचा अर्थ काय म्हणायचं?
तर आम्ही ग्रामस्थांची एकच इच्छा आहे की या ग्रामपंचायतीला आमचा पूर्णपणे निषेध आहे सगळ्यांचा आणि ग्रामपंचायत इथंच काम थांबवावं, त्यांनी आज भूमिपूजन करू नये हीच आमची इच्छा आहे. ठरावात केल्याप्रमाणे सगळं करावं, ठरावात केल्याप्रमाणे सभागृह, वाचनालय, व्यायामशाळा सगळं करावं, फक्त ही ग्रामपंचायत करू नये एवढाच आमचा विरोध आहे, बाकी काही नाही. त्या सभागृहाचं जर भूमिपूजन असलं तर आता आम्ही सगळे येऊन तिथं भूमिपूजन करू शकतो.